देखिए आप चुपचाप अपने हथियार मुझे दे दीजिए क्योंकि वो सब भाड़े से लाए ले और वो भाड़े वाला बोंबल रहा है बाहर. ये आपके घर का है? बघितलं प्रेम कार्यक्रमावरचं प्रॉपर्टी घरून घेऊन आलं मॅडम. तुला काय गरज आहे? तू अशी नजरेनं कत्ल करतेस ना आमचा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सगळ्या दिग्गज कलाकारांसाठी. आणि सगळ्यांनाच आता उत्सुकता लागली असेल की यांच्या हातामध्ये ही हत्यारे काय करत होती. ज्या एका सिनेमाची सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे, फक्त महाराष्ट्रालाच नाही तर नावामुळे पोलिसांना सुद्धा उत्सुकता आहे, CBIला सुद्धा उत्सुकता आहे, CIDला आणि शक्तिमान या सगळ्यांनाच ज्या सिनेमाची उत्सुकता आहे तो सिनेमा म्हणजेच मर्डर मिस्ट्री. आणि या सिनेमाच्या निमित्तानं आज ही सगळी टीम आमच्याकडे आमच्या कॅफेमध्ये आलेली आहे. सगळ्यांना उत्सुकता आहे की मर्डर मिस्ट्री म्हणजे नक्की काय आहे. तर मला दिलीप काकांना विचारायचं आहे, सर नाव खूप कॅची आहे, आम्ही मर्डर मिस्ट्री ऐकलंय, हे मर्डर मिस्ट्री काय आहे? माझं नाव मिस्त्री आहे आणि आज सस्पेन्स कॉमेडी आहे त्याच्यामध्ये. हे सस्पेन्स वाढत जातो, संशय वाढत जातो आणि त्याच्यामध्ये मिस्त्री गुंतत जातो मी. अच्छा, तुम्ही त्याच्यामध्ये गुंतत जाता. पण आम्हाला उत्सुकता लागलेली आता की मर्डर नक्की कुणाचा झाला असेल. हळूहळू मला कळेलच. पण सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करणार आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी, जोरदार टाळ्या वंदना गुप्ते यांच्यासाठी, जोरदार टाळ्या ऋषिकेश जोशी यांच्यासाठी, जोरदार टाळ्या आमची बेबो मानसी नाईक साठी, जोरदार टाळ्या क्रांती रेडकर साठी आणि जोरदार टाळ्या विकास कदम यांच्यासाठी. काय सर तुम्हाला माहित नाही, बेबो ही आमच्याच फॅमिलीतली एक आहे. तिला आता होती असं आता हळूहळू आम्ही म्हणणार आहोत, कारण तिनं आम्हाला सांगितलं की मला थोडी सुट्टी पाहिजे काही दिवसांची, म्हणून ती गायब झाली आणि तिनं एक खास सिनेमा करून घेतला तेवढ्या वेळामध्ये. हे आम्हाला आज कळलेलं आहे. बेबो बेबो परत कधी येणार आहेस तू आमच्या कार्यक्रमामध्ये? सगळ्यांनाच ती उत्सुकता आहे. तुझा मर्डर सध्या आमच्या लिस्टमध्ये नंबर 1 आहे, त्याच्यामुळे तुझा मर्डर केल्यानंतर नक्कीच. क्या बात आहे, तोच सेन्स ऑफ ह्युमर. सगळ्यांना मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. तर मंडळी, मर्डर मिस्ट्री या सिनेमाची सगळी टीम आज माझ्या कॅफेमध्ये माझ्या विनंतीला मान देऊन आलेली आहे. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसायला सगळे हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा तुमच्या टेन्शनचा मर्डर करणारा कार्यक्रम घेऊन आलो ज्याचं नाव आहे चला हवा युद्ध. मी दिलीप काकांपासून सुरुवात करतो. सर तुमची काय भूमिका या सिनेमात? मला ना नेहमी एखादी भूमिका करताना ना आपण नेहमी जसे नाही आहोत तसं करायला मला आवडतं. म्हणजे आपल्याला हे असं नको तसं नको वगैरे असं असतं ना, तिकडे हा फ्रिकआउट आहे. हा म्हणजे ना मॅड असा तो रिटायर्ड डॉक्टर आहे मी जो करतोय तो. ओके. हां, तो तुसडा आहे, तापट आहे, संशयी आहे वगैरे वगैरे वगैरे, माणूस घाणा आहे. तर आपण नेहमी जे करू शकत नाही तिकडे तिकडे करायला मला आवडतं. तो जरा खसकू आहे तो, त्याच्यामुळे तो तिकडे पार उधळायला मिळतं मला कधी कधी ना. पण असे नाही आहेत ते तसे आहेत, तसे भासवत तरी नाही. म्हणजे काय कधी कधी मला करताना अशी भूमिका एखादा आवाज मिळतो, एखादी स्टाईल मिळते, त्याच्यावरून ते एक आपल्याला व्यक्तिरेखा भूमिका मला गवसते. त्याच्यामध्ये ना एक त्याची बोलायची एक स्टाईल आहे, पद्धत आहे, शैली आहे त्याची माझी. अच्छा. हां, तर त्याच्यावरून मला ती हे मिळालं. काय झालं, जुनी गोष्ट आहे की माझ्या वडिलांचे एक मित्र आमच्या घरी यायचे, फॅमिली फ्रेंड होते. तर ते एक टिपिकल बोलायचं असते. मी सांगत होतो त्याला, त्यांनी जर मला काही बोलला ना तर मी त्याला चापट मारीन. वाटत तसं बोलायचं नाही, कळलं का तुला काय म्हणतो ते, असं. म्हणजे मिटक्या मारत खातात तसा मिटक्या मारत ते बोलायचे. तर ती पद्धत मला असं वाटलं की तशी या डॉक्टर मेस्त्रीसाठी वापरावी. तो असा तो कम्प्लीट स्क्रू ढिलालेला हे आहे. करताना जाम मजा आली मला. फ्रिकआउट असं ते कॅरेक्टर आहे. आता मला वंदना मावशींकडे यायचंय. तुमची भूमिका काय आहे या सिनेमात? अशा या माणूस गाण्या नवऱ्याची मी बायको आहे. एक तर हा पिरियड साधारण 80-85चा काळ आहे हा सिनेमाचा. बरं. आणि त्यावेळी शहरात डॉक्टरकीचा व्यवसाय करणारे आता रिटायर झाल्यानंतर आपल्या गावी पुन्हा सावंतवाडीला येऊन दोघं राहतात. आणि ह्यांच्या माणूसगाण्या स्वभावामुळे शहराला सुद्धा कंटाळलेली हिला असं वाटतं की आता गावात आले तर हिला काहीतरी श्वास घ्यायला जागा मिळेल, थोडं आपल्या मनासारखं वागता येईल. पण इथेही तेच यांचा माणूसघाणेपणा चालू आहे. आणि त्या माणूसघाणेपणामुळे
मी अत्यंत त्रासिक झालेली आहे आणि आता मला चीड येते भयंकर, पण नवरा असल्यामुळे फार असं वाईट वागूनही चालत नाही, जे आम्ही बायका युजली करतो. नवरा तर कसाही नवरा असतो तो खपवून घेतो, तसंच या सिनेमाचं आहे. अशी एक संशयग्रस्त नवऱ्याची आणि माणूस घाण्या नवऱ्याची ग्रासलेली बायको, आणि मग तिच्या मनात ज्या काही कल्पना येतील की आपण ह्याचं काय करावं, त्या कल्पनांचा हा खेळ आहे. वा. आज विकास कदम आमच्या या कॅफेमध्ये आलेले आहेत आणि त्या निमित्तानं आणखीन एक योग बघायला मिळतो, तो म्हणजे टिपरे आजोबा आणि त्यांचा शिर्या. तर या जोडीचं मनापासून मी स्वागत करतो. त्याच्याकडे जायच्या आधी मी एक गंमत सांगतो त्याला. होता आता टिपरे आणि आजोबा आणि नातू म्हणालाच म्हणून. गंगाधर टिपरे या मालिकेमध्ये आणि नारबाची वाडीमध्ये विकास कदम माझा नातू होता. हो. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी नावाचा एक सिनेमा आला होता आणि विटी दांडू सिनेमा, याच्यामध्ये तो माझा मुलगा होता. या सिनेमात तो माझा आडनाव बंधू आहे. आता तो बाप आणि मी मुलगा असा रोल मिळायची वेगवेगळी नाती झालेली. पुढल्या सिनेमात आता मी मुलगा आणि तो बाप असं एक. गंगाधर टिपरे या मालिकेला किती वर्ष झाली? 10. दिलीप अजून तसाच्या तसा आहे आणि हा बघ कसा झाला. विकास, तुझी कशी आहे भूमिका यातून? ही भूमिका ज्याची एखाद्याची इच्छा, माझ्या कॅरेक्टरचं नाव माधव आहे. माधवची इच्छा होती की त्याचं लग्न 18व्या वर्षी व्हायला हवं. ती उशिरा झालं त्याचं लग्न. तर उशिरा लग्न झालेल्या माणसाचं काय होतं लग्न झाल्या तर त्याच्या अनेक गोष्टी आहेत. त्याला हनीमून करायचं आहे, त्याला संसार करायचा आहे, त्याने खूप मुली बघून झाल्यात आणि त्या खूप मुलींमधून एक मुलगी निवडली आहे, ती ही आहे. अच्छा. हां. आणि मग अशी मुलगी असेल जिच्याशी लग्न झाल्यानंतर काय होऊ शकतं हे मी सांगायला नको, म्हणजे समजू शकतेस. आता येणार आहे द ऋषिकेश जोशी यांच्याकडे. ऋषिकेश सरांना मला विचारायचं की तुमची भूमिका काय? या मर्डर मिस्ट्री सिनेमामध्ये मी प्रभाकर नावाच्या एका पोस्टमनची भूमिका करतो आहे. हा पोस्टमन एक निम्न मध्यमवर्गीय आहे. ही गोष्ट सगळी कोकणात घडते. हा कोकणातला माणूस आहे. याच्यामध्ये मी पूर्ण कोकणी ऑथेंटिक बोललो आहे. याची मुलगी आहे. स्वाभाविकपणे बापाचं मुलीवर जेवढं प्रेम असतं ते आहेच. आणि या प्रभाकरचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक माणसाला काही सवय, छंद काही असतात. ते वाढत गेलं की त्या गोष्टी विकोपाला जातात. मुलीबरोबर त्याचं सतत एक रोज एक नवीन गोष्ट मुलीला सांगत असतो. आणि अशाच त्याच्या सवयीमुळे संपूर्ण सिनेमात एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊन बसतो. अति जोपासलेल्या छंदामुळे ह्या 3 कुटुंबांची बऱ्यापैकी अशी जी वाट लागते. आणि फायनली हा जो पोस्टमन आहे हा लोकांच्या घरात काहीतरी समस्या सॉल्व्ह करायला जाण्याच्या ऐवजी तो घेऊनच जातो समस्या तिथे. आता मी येणार आहे मानसीकडे. तुझी व्यक्तिरेखा कशी आहे? मला हे बोलायचं होतं आणि मी आता हे बोलणार आहे. सर्वात प्रथम जेव्हा मी सलाहविदा करायला लागले तेव्हा डॉक्टरनी मला स्वतःहून सांगितलं होतं की एक दिवस असा येईल की तू तुझा चित्रपट घेऊन इथे येशील या मंचावर. सो थँक्यू डॉक्टर. बोल ना कधी मी कोट्याधीश होऊन इथे तिथं झाल्यावरती मी बोलतो ना. थँक्यू सो मच. साधारण ही मधून येत नव्हती ना शूटिंगला, तेव्हाच मला कळलं होतं ही फिल्म करत असणार म्हणून पिक्चर घेऊन येणार इकडे. तर माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे हेमलता आणि मी विकास कदम यांची बायको आहे चित्रपटात. आणि हेमलता तशी सपोर्टिव्ह आहे आणि प्रेमळ आहे, थोडी उतावीळ आहे, पण जी काय मिस्ट्री आहे ते तुम्हाला लवकरच पडद्यावर बघायला मिळेल. आता येणार आहे क्रांतीकडे. क्रांती, तुझी कशी आहे व्यक्तिरेखा? माझी सरपंच आहे संजय खापरे, त्याची बायको आहे जिचं नाव सरस्वती आहे. इतक्या वेडसर बाईचं नाव एवढं बुद्धिवान आणि बुद्धीची देवता सरस्वती, ह्याच्यातच एक आयरनी आली आहे. आणि अतिशय खूप कठीण गोष्टी ती खूप सोप्या पद्धतीने बोलून जाते. आमचा मुलगा असतो तो बाहेरच्या पाटीवर लिहितो की माझा बाप 1 नंबरचा बेवडा आहे आणि त्याला विचारतात की अरे तू असं का लिहिलंस, तर तो म्हणतो की अगं आई मी शुद्ध लेखन केलं होतं. आणि त्याच्यावरती म्हणते पप्या अरे तुला शुद्ध लेखन करायचं असेल तर असं नाही करायचं, उद्या सकाळी वर्गात जा आणि मोठ्या फळ्यावर लिही माझा बाप 1 नंबरचा बेवडा आहे, कळलं? सो अशी आहे ती सिनेमा भर. त्यामुळे तू इमॅजिन करू शकतोस की ती कशी आहे.
तर दिलीप काका आज आमच्याकडे आलेले आहेत. वंदना मावशी तुम्ही आलेला आहात आणि तुम्ही दोघांनी मिळून एक सिनेमा केला होता, त्याचं नाव होतं पछाडलेला. तर आमच्याही या घरामध्ये ना एक दिग्दर्शक राहतो, तो माझा आहे जुळा भाऊ. आणि तो काय करतो, तो इकडेच सिनेमा बनवतो आणि ते सिनेमे तुम्हाला दाखवायचे असतात, कारण बाहेर त्याचे सिनेमे कोणी बघत नाही ते त्याला माहिती आहे. त्यामुळे त्यानं एक सिनेमा बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुमच्याजवळ जाणारी काही पात्र कदाचित तुम्हाला सापडू शकतील. तर तुमचा होता पछाडलेला, आमचा आहे झपाटून पछाडलेला. बघूयात ना आता या सिनेमामध्ये काय बघायला मिळणार आहे. तर भेटूयात आमच्या या सिनेमातल्या हिरो हिरोईनला, ज्यांनी आजच पळून जाऊन लग्न केलेलं आहे, ज्यांचं नाव आहे भाऊ लक्षा कदम आणि आवडक्का बुगडे. आईच्या गावात आईच्या गावात नाही, आईच्या गावात आलो होतो. हो, म्हणजे माझ्या आजीच्या गावाला. वडापाव, काय सॉरी वडगाव. ए बेवड्याक्का, काय तुझं नाव पाहिजे? आवडाक्का बेवडे. काय नाही अगं, आवडाक्का बुगडे. बुगडे. हा अगं, आपण पळून जाऊन लग्न केलं आणि इथं तासाभरात आईच्या गावात आलो कशी काय? म्हणजे आईच्या गावात कशी काय आलो? पिसाळलेली कुत्री मागे लागल्यावर आईच्या गावात काय स्वर्गात पण पोचू एका तासात. म्हणून सांगत होते, हे असले कपडे घालून माझ्या बरोबर येऊ नकोस म्हणून. 400 रुपये वाचले ना टॅक्सीचे. 180 रुपये वाचले टॅक्सीचे आणि आता ही पॅन्ट शिवून घ्यायला 1000 रुपये लागणार, त्याचं काय? पॅन्ट शिवून घाल जा कुत्री. इथपर्यंत पोचले ते. हे जाऊ दे ना, कशाला भांडण करती? नवीन लग्न झालंय ना, इथं कुठं राहायचं याचा विचार कर. तेच ना, कुठं राहायचं. अरे हे बघ, काय बघ, काय इथं हे बघ. अरे हा, आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतोय 2 डोळे. जुळे? आताच तर लग्न झाले आपले. जुळे जुळे नाही, डोळे म्हटलं मी, डोळे. चल माझ्या आजीच्या गावात आपल्या वाड्यात जाऊया. वाड्यात जाऊ? अरे चावी कुठे? चावी कशाला हवी आहे? कुलूप सुद्धा नाहीये. झालं, म्हणजे वाट लागली. दोन्ही शोधा, चावी शोधा, कुलूप पण शोधा. भेटू दे मला. तू लहानपणी डोक्यावर पडला होतास का रे? अरे कुलूपच नाहीये तर चावी कशाला हवी? चल आज जाऊ. अगं बेल. तोडतोयस ती? नाही, ती बंद होत नव्हती म्हणून. बघितलास? हा माझ्या आजीचा वाडा. असं? मी लहानपणी इथेच यायचे खेळायला. अच्छा. आजी होती तेव्हा किती मजा यायची. हो ना? पण आजी गेली आणि सगळी मजाच केली रे. नाही, ते काय नाही. आता आपण दोघांनी मिळून आपला सुखाचा संसार इथेच करायचा. हे काय? कसला आवाज आला? अगं ते काय? हे काय इथं याच्या पाठीमागे काय? बघूया तरी काय. ही माझी आजी वंदना मावशी. आजी की मावशी? नाही, आजीचे तिचं आडनाव मावशी. यायला असं कसं ना, आजी मावशी मस्त नाव आहे. हो, कशानं गेली? काय झालं? आजी त्या विहिरीत पडून मेली रे. आजी जावई बापू. हा,
हा कशी कशी मेली ती? या विहिरीत पडून मेली आजी. या विहिरीत ना एक कोंबडी पडली होती. त्या कोंबडीला वाचवण्यासाठी म्हणून आजीने उडी मारली रे आणि माझी आजी गेली. का तिला पोहता येत नव्हतं? नाही, पोहता येत होतं पण विहिरीत पाणी नव्हतं. आणि कोंबडी? ती कोंबडी फुगून वर आली. काय? हो, ती आजीवर रुसली होती ना म्हणून फुगली होती तिच्यावर की तुम्हाला वाचवलं का नाहीस म्हणून. पण माझी आजी गेली रे. हे काय असला आवाज? अगं हे असं होतं. यांनी मारलं का? हात 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 माल माल माल. ह्याच्या मागे काय बघ ना, काय असेल बघू तरी. हे आमच्या गावचे सरपंच. हो हो, भुसनाळे. हे शिवाय काय देते का? भुसनाळा काय? अरे असं काय करतोस? त्यांचं आडनावच आहे भुसनाळे. अच्छा 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 सर, यांचं पण यांचा फोटो तुमच्या घरात कसा काय? हा वंदना जेनी यांचं काय? लय जांगड तसं काही नाहीये. खर तर जी कोंबडी मेली ना ती यांची होती. यांचं त्या कोंबडीवर खूप प्रेम होतं. पण ती कोंबडी गेली या धक्क्यानं हे शिंकले. रे डिस्गस्टिंग. कोंबडी गेली या धक्क्याने हे शिंकले आणि गेले. त्यांचा आजीवर विशेष राग होता. त्यांना असं वाटायचं की कोंबडी मेली नाही, माझ्या आजीने ती खाल्ली. एका शिंकेत कसं काय मेले म्हणजे कळलं नाही. कसे मेले म्हणजे जेव्हा त्यांना शिंक आली तेव्हा समोर लाईटचा खांब होता. तेव्हा शिंक आली, आजी आपटली आणि मेले. पण या सगळ्यात माझी आजी पण गेली रे. माझी आजी पण. हे बघ काय पडतंय सारखं. हे बघ हे बघ हे बघ, या फ्रीज मध्ये बघ काय ठेवलंय. फ्रीज. हा फ्रीज नाहीये. मग काय? कपाट आहे. कपाट. कपाट आहे? माझ्या आजीचं कपाट. हा तर तात्या आहे. कोण तात्या? तात्या म्हणजे माझा बावला. काय बावला? बावला? माझ्या आजीनी शिवला होता. मला म्हणाली, हे बघ आवडा अक्का, जर तू जेवली नाहीस ना तर मोठेपणी याच्याशी तुझं लग्न लावून देईन. तू एक काम कर, तू ना याच्याशी खेळ बघू इकडे. मी आले आपल्यासाठी सरबत घेऊन. आलेच. किती जळमट येतात, जातच नाही ते. हे वंदना आजी, सेल्फी सेल्फी. असंच दिसतं इथं. हिला कॅमेरा काहीतरी खराब आहे. ए वंदना आजी, खरं सांग, कोंबडी खाल्ली की नाही? गपचूप खाल्ली की नाही खरं सांग. हो हो मेल्या, मीच खाल्ली. तुला हवी का कोंबडी? नको नको, माझा सोमवार आहे. खरं द्या आईला टोल नाका आला.
मस्त आहे रे. ही बोलली कशी काय? अरे तेच बोलली. हा तेच ना. ही तुम्ही बोललात का? हा डोळ्याची घाण काढ, डोळ्याची घाण काढ, काढ डोळ्याची घाण काढ. डोळ्यात काय बघ, डोळ्यात काय बघ, डोळ्यात काय बघ, माझ्या डोळ्यात काय बघ, बघ बघ बघ. अरे थुकू नको डोळ्यात काय. डोळ्यात 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 थूक, डोळ्यात थूक, थूक, डोळ्यात थूक, डोळ्यात थूक, डोळ्यात थूक. झोपला. तू माझा कापूस काढतो. आता हा कापूस मी तुझ्या तोंडात कोंबणार. माझा कापूस तुझ्यात, तुझा कापूस माझ्यात. मग मी आवडा कशी लग्न करणार? हे काय खेळता खेळता झोपले वाटतं. अहो अरे हे अगला डेंजर आहे इकडं. तुला नाही माहिती. इथं सगळे बोलतात. काहीतरीच काय. तुम्हाला ना स्वप्न पडलं असेल, झोप लागली होती तुम्हाला. हे घ्या, हे प्या. हा आईला ब्लड ग्रुप काय? हे रक्त कोकम सरबत दे. घाबरलात का तुम्ही? काय काय चला घाबरत. आपण नाही घाबरत. मग एकटा राहू शकतो इथं. एकटा. फार भूत पकडली तुम्ही. असं जायचो तिकडं, काठीला गांडूळ लावायचो आणि असं बिळत अशी भूत पकडली तुम्ही. घाबरत नाही आपण. कुर्ल्या का बँड्राला पण पकडली. हे काहीच नाही. हो अम्मा. हो बरं ठीक आहे, तुम्ही बसा, मी आलेच. नको. एवढी आठवण येते माझी? नाही ग, ऑलरेडी ना माझी जान. मला नाही भूकच नाही. मला काहीच नाही भूक. असं काय करता? तुम्हाला भूक नसली तरी मला लागलीये. आणि आज नैवेद्य सुद्धा करायचा आहे. का 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 म्हणजे काय? आज सर्वपित्री अमावस्या आहे ना. आलेच. अच्छा. ओम भगवे भगवी भागो दरी. नाही नाही अरे माझा आहे का ते? दुर्गा माझा आहे ते. डॅम इट. ए महेश, मला वाचव रे. अजिबात काळजी नको भाऊ. लक्षा, मी आलोय, घाबरू नको. असा आलास? मी आंघोळीला चाललो होतो, तुझा मिस कॉल आला, लगेच आलो. ए महेश, अरे वाचव ना. हे मला मारून टाकतील. वाचव मला. घाबर काय? डोळे आले काय तुझे? घाबर काय? डोळे आले काय? डोळ्याचा चांगला इलाज करून घे. नाही तर हा घे, हा चष्मा घाल. अरे डोळे बघ, डोळे बघ. प्रत्येक वेळेला डोळे बघ, डोळे बघ. हे चांगलं आहे. माझा कापूस तुझ्यात, तुझा कापूस माझ्यात. ओय बघू माझा कापूस तुझ्यात, तुझा कापूस मग सारखा सारखा तो कापूस काढू नको ना. कापूस काढून काढून बारीक होशील, मग वात म्हणून वापरतील तुला लोक. मालक 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 मालक, आपण त्याला मारून टाकू. कोणाला? कोणाला मारून टाका? मारून टाका. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. इकडे इकडे. कुचबुच 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 कुचबुच.
लक्षा आता ते लोक तुला कधीच त्रास देणार नाहीत. तू काय सांगितलं काय त्यांच्या कानात कुजबुज कुजबुज? मी त्यांना सांगितलंय की तुम्ही जर आता इथं थांबलात तर तुम्हाला घेऊन मी एक सिनेमा करणार. कुठला? आणि त्याचं नाव असणार वी आर ऑन आता होऊनच जाऊ द्या पार्ट 2. तुला नाही घेणार त्याच्यात. तुझा नवीन संसार सुरू झाला, चांगला संसार कर. मी लगेच आंघोळ करून येतो. अरे वाचलो रे बाबा नशीब. आता ही कुठे गेली? ए आवडा का वाट लागली. डेंजर आहे वाडा म्हणजे. हे आंघोळ केलीस अशी काय आलीस? असं काय करतीस? तर मर्डर मेस्त्री या सिनेमाची निमित्तानं ही सगळी टीम आज इथे आलेली आहे. मला दिलीप काकांना विचारायचंय, सर नट म्हटलं की किस्से असतात आणि तुम्ही सगळे अवली नट म्हटल्यानंतर तर भरपूर किस्से या सिनेमाच्या दरम्यान घडले असतील. मी रिटायर्ड डॉक्टर आहे, तर मला असल्या गोष्टी सवय नसते. कोकणातला तो सीन, सावंतवाडीचा सीन आहे, त्याच्यामध्ये नारळ सोलताना, कोयत्याने नारळ सोलतानाचा सीन होता तो. तर मी जन्मात कधी नारळ सोलला नाही, कोयता हातात कधीच धरला नव्हता. अच्छा. आणि मला सांगितलं होतं की तुम्ही जोरात असा कोयत्यावर ते मारा म्हणून. हां, तर मी ते जीव खाऊन त्या नारळ फेकत होतो. आणि मग मला जोर यायला मी देवाची नावं घेत होतो. आणि ते देवाची नाव मी ठरवलं की देवाची म्हणजे आपल्या नेहमीच देवांची नाव घेण्यापेक्षा साऊथ इंडियन देवांची घ्यावी म्हणून. हां, म्हणून मी अय्यप्पा विश्वेश्वरय्या षण्मुगम बालसुब्रमण्यम असं म्हणून घालून. आणि ते एका त्या बालसुब्रमण्यमला ते कोयता उडतो, तोंड मागे जाऊन पडतो. पण ते जे काही ते घाबरले पण होतं किंवा ते जे काही न जमणं होतं ते त्या कॅरेक्टरला शोभणारं होतं, म्हणून मी त्यातनं सुटलो. वा. इमॅजिनेशनचा सीन होता हा. मला चेटकिन म्हणून इमॅजिन करतो. मेकअप आर्टिस्ट आला आणि असं कुठेतरी इथे मॅडम असं करू, मॅडम असं करू म्हटलं घे ना. आम्ही त्याच्याकडनं तो हे घेतला आणि असा फसाफस लावला. इतकी मस्त चेटकिन. तर तो जो रंगाची पेटी घेऊन तो पळाला तो परत आलाच नाही जवळ माझ्या. वंदनाताईंच्या नावावरती अनेक नाटकं तुफान वेगात चालली आहेत, आपल्याला माहिती आहेत. पण तितक्याच वेगात त्या गाडी पण चालवतात असं मी ऐकलेलं आहे. आणि नाटकं तर चालतातच, पण नाटकाची बस सुद्धा तुम्ही एकदा चालवली असा एक किस्सा आहे. चंद्रलेखा संस्थेचं एक नाटक होतं आणि आम्ही एका गावापासून दुसऱ्या गावाकडे निघालो होतो. आदल्या दिवशी प्रयोग झालेला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4ला वगैरे निघालो, कारण जवळ होतं ते. साधारण एक 70 किलोमीटरवरती गाव होतं. पण 20 किलोमीटर अंतर राहिलेलं असताना आमचा ड्रायव्हर होता आणि त्याला अचानक छातीत दुखायला लागलं. तोपर्यंत झाली ती 6:30ची वगैरे वेळ. संध्याकाळी. तर मी म्हटलं मी ट्राय करते आणि मी थोडीशी मागे पुढे करून अशी पाय साफ केला आणि मग घेऊन गेली मी. बरोबर 22 किलोमीटर माझं अंतर मी कापलं. व्यवस्थित पोहोचलं. कॉन्फिडन्स असला की आपल्याला करता येतं. पण तेवढ्या वेगात, जेवढ्या वेगात मी गाडी चालवते तेवढ्या वेगात नाही बस चालवली. पण हे मान्य आहे की खूप वेगात गाडी चालवता. हो. कुणी अनुभव घेतलाय त्यांच्या गाडीत बसण्याचा? मी डोळे आणि कान बंद करून बसलो. कान बसलो कारण ती काचा खाली करून लोकांना शिवाय देत होती, ते ऐकायला नको. डोळे बंद केले, स्पीड सहन होत नव्हतं. विशेषतः काय होतं मुंबईसारख्या ठिकाणी, म्हणजे शहरातच एकूण अजून बायकांनी ओव्हरटेक करून गेलं की टॅक्सीवाल्याला त्रास होतो, रिक्षावाल्याला त्रास होतो की बाईने आपल्याला ओव्हरटेक केलं. मी तर एकदा रिक्षा उलटी केली. त्याने मारून मला शिवी दिली कारण मी त्याला ओव्हरटेक करून गेले. मग मी चिडले. मग मी त्याच्या समोर बरोबर अशी गाडी थांबवली की त्याला धड इकडे जाता येईल, इकडे जाता येईना. मला एक ट्रिक बरोबर माहिती की अशी तिरपी रिक्षाचा अँगल असा धरायचा आणि मस्त आडवी गेली. अरे बापरे. आणि मग गेले. म्हटलं जाओ अभि. बघितलं तरी तू प्रमोशन करते, बघतोय रिक्षावाला. ते रिक्षात ऑइल वगैरे भरतात ना, ते बरोबर आमच्या बिल्डिंगच्या खाली फुटपाथवरती ते बाजूला 3-4 रिक्षा अशा यायच्या आणि ते बरोबर असं करायचं, म्हणजे ते ऑइल भरायचं वगैरे. ते माहिती होतं की अशा पॉईंटला अशी गेली की पडते. कुठलं नॉलेज बघा माणसाला.
विकास आज आमच्याकडे आलेले आहेत आणि विकास यांची एक वेगळी ओळख आहे, सगळ्या महाराष्ट्राला मला करून द्यायची आहे. मंडळी, आता जी सिनेमांची मी नावं सांगणार आहे त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की विकास कदम सध्या काय करतायत. बोल बच्चन सारखा सिनेमा असेल, सिंगम सारखा सिनेमा असेल, चेन्नई एक्सप्रेस सारखा सिनेमा असेल, रोहित शेट्टींचे अनेक सिनेमे, गोलमाल रिटर्न्स, या अनेक सिनेमांसाठी सर क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम करतात. तर अशा या सगळ्या लोकांच्या सोबत राहत असतानाचा अनुभव कसा असतो? मी खूप ॲक्सिडेंटली हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेलो. मी गुजराती थिएटर करत असताना नीरज ओरा आणि परेश रावल यांची इच्छा होती की मी सिनेमात यावं, पण ते मला ती कधीच त्याची आवड नव्हती. आणि एका सिनेमासाठी मला त्या गोलमालसाठी त्यांनी सांगितलं, तर मी खूप पैसे मागितले. तर ते म्हणाले द्यायला तयार आहे. तर मला वाटलं हे काय. त्यानंतर परत मी माज करून अजून वाढवले पैसे, तर तेही द्यायला तयार झाले. अच्छा, काय शिकवायचं काय असं झालं होतं मला. म्हणजे असं कसं काय शिकवणार. तर ते तुषार कपूर. पण तो ज्या पद्धतीने त्याची इच्छा होती शिकायची, ते बघून मला वाटलं की अरे हे स्टार नाही आहे, ते नॉर्मल आहेत. आणि नंतर ते सगळं जाणवलं की हे स्टार पण हे लोकांसाठी ते दाखवतात, बाकी सेटवर किंवा आपापसात खूपच नॉर्मल आहेत. जोशी सरांच्या बरोबर तर खूप किस्से घडतात, पण यावेळेला माकडांनी एक किस्सा केला असं मी ऐकलं. काय झालं होतं ते? सिनेमाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर 3-4 दिवशी असं झालं की असं आभावनच घडतं की तुमचं लवकर पॅकअप होतं वगैरे. फारच दुर्मिळ मला असा योग आला की लवकर पॅकअप झाला. आणि मी इतका उड्या मारत आनंदानं दुपारी 4 वाजता हॉटेलमध्ये गेलो आणि 3ऱ्या मजल्यावरची रूम होती आणि कॉर्नरची रूम होती. आणि मी गेलो आणि बघितलं तर 2-3 सफाई कामगार ते सगळी रूम स्वच्छ करत होते. म्हटलं असेल सफाई करत असतील. आणि मी बघितलं तर त्या टेबलवर माझं डाएट चिवडा वगैरे बरंच काही मुंबईहून नेलेलं खाण्याचं होतं, त्यातलं एक पॅकेट फोडलेलं होतं. मला वाटलं की कदाचित यांना अप्रतिम गव्हाचा असा सुंदर चिवडा आणि बघून कदाचित राहवलं नसेल. कोकणातली माणसं आहेत, मोकळी ढकले आहेत, असं होऊ शकते की फोडला आणि खाल्ला वगैरे. असं मला वाटलं की पण यानं कसं काय फोडला असेल वगैरे, असं मी त्याला विचारायला गेलो. एवढ्यात तो म्हटलं की काय कळतं का नाही तुम्हाला, तुम्ही कशाला खिडकी उघडी ठेवली आहे ती. काय झालं ते म्हणली सगळी माकडं आत्ता खोलीत आली होती आणि त्यांनी वाट लावली सगळी. आणि मी जेव्हा बघितलं तेव्हा मला म्हणजे एवढा पश्चाताप, मनस्ताप, संताप असा सगळा झाला. मी नेलेले साधारणतः एक 10-12 चिवडे, खजूर, माझं एक अत्यंत एक्सपेन्सिव्ह औषधी तेलाचं हे होतं, ते माकडांनी काय त्या माकडाला तेलाचा कशाला ते लावून बघा, ते काढून त्यानं ती बाटली उलटी, मॉइश्चरायझर्स आणि वगैरे खोलीच्या बाहेर एसीच्या त्या ह्याच्यावर पडलेले. आणि साधारणतः माकडं कुठल्या दिशेला गेलेली आहेत हे सगळे डायरेक्ट चकल्या, चिवडे आणि हे सगळं मी बघितलं आणि मला लुटलं माकडांनी सावंतवाडी. तुम्ही ज्या गावात आलाय त्या गावाचं नाव आहे थुकरटवाडी आणि आमच्याकडे सुद्धा एक सरपंच. गडबड करू नका, एकदम गडबड करू नका, शांत राहा, चुप बसा, एकदम चुप बसा. अरे हे हॅलो, काय तुमची एंट्री इकडून असते, आज तुम्ही तिकडे कसं काय बसलाय जाऊन? नाही काय झालं, ह्या प्रोग्राम मुळे इतका फेमस होऊन गेलो ना मी, सतत असा पब्लिकचा करायला माझ्या भोवती असते. बघा ना, जवान पोरी माझ्या आवती भोवती. नाही, पब्लिकचा गाराडा तुमच्या भोवती नाही आहे, बसलेल्या गाराड्यात तुम्ही जाऊन बसलाय. अच्छा, म्हणजे मी पब्लिक मध्ये मी येऊन बसलो काय? हा, अरे सॉरी 1 मिनिट, येतो. चला, आज इतके मोठे मोठे पाहुणे आपल्या गावात आले, त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य आहे. ए ते पोडी व्यायाम घेऊन रे. काय पोडी व्यायाम? ते पोडियम. हा, तो व्यायामच आहे एक प्रकारे बोलण्याचा सर, आहे की नाही, त्याच्यावर करण्याचा. क्या बात आहे, आज एवढं मोठं भाग्य म्हटलं पाहिजे आपलं का आज आपल्याकडे दिलीप प्रभा वळवळकर सारखे माणसं या ठिकाणी आलेले आहेत. वळवळकर, दिलीप प्रभा वळकर. अरे आता स्पेलिंग चुकलं म्हणून ऍक्टिव्हिटी काय चेंज होते का? किती चुळबुळा माणूस आहे तो, बघितलं नाही का? सारखं चालू असते. आणि सर तुमचं 6 पॅक साठी प्रसिद्ध असलेले दिलीप प्रभावळकर या ठिकाणी आलेले आहेत. WWF मध्ये प्रसिद्ध तो खली यांचे हे ट्रेनर म्हणजे कोच या ठिकाणी आलेले आहेत. नाही, कसं झालंय, सरांनी मला सांगितलं होतं का बा हे माहिती तुम्ही पब्लिकला देऊ नका, पण कसं आहे सर, तुमचे अंतर्गुण काहीतरी पब्लिकला कळले पाहिजे. नाही तर बघा ना सर, म्हणजे कसं असतं, नाही तर हल्लीचे कोच बघा आणि खल्लीचे कोच बघा, असं एक मध्ये इन्स्टंट आपला असू द्या, काय हरकत नाही. पण सर मला
इन्स्टंट मध्ये 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 काय राहतं त्याच्यावर पेमेंट पण ठरलेलं आहे. असं काय हरकत नाही. सरांचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. सरांचं नारळावर अतिशय प्रेम असल्यामुळे सरांनी नारळाची वाडी आणि शाळा हे 2 सिनेमे चांगले केलेले आहेत. नीट वाजत इंग्लिश मध्ये लिहून आणता ना, त्यामुळे प्रॉब्लेम आहे तुमचा सगळा. अरे अरे काय आहे ते नारबाची वाडी. नारबाची वाडी. अरे मला नारळाची वडी असते काय? अच्छा. शाळा नाही ते शाळा आहे शाळा. अरे हे व्यवस्थित लिहित जाणार आहे. आमच्या पोरं सर काय झालं इंग्लिश मीडियम मध्ये इतका प्रॉब्लेम झाला सर. सगळे आता पुढे इंग्लिश मध्ये स्क्रिप्ट लिहायला लागले. सगळे इंग्लिश मध्ये असतं सर स्क्रिप्ट आमचं. हा सरांचे परदेशी चित्रपट गाजलेले आहेत. ते चीनवरच्या प्रेमावर आधारित त्यांनी चित्रपट केला आहे. झिंग चिक चिंग. कुठल्या प्रेमावर आधारित? झिंग चिक चिंग चीनच्या प्रेमावर. झिंग चिक झिंग हा चायनीज नव्हता, हा मराठी सिनेमा होता. मराठी पिक्चर आहे. काय सर आता लक्षातच नाही राहते. नाव इतके वेगवेगळे राहते ना. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे दारू पिणं इतकं हानिकारक आहे. याच्यावर त्यांनी हॉलिवूडचा एक चित्रपट केला होता. कुठला? अ क्वार्टर द किलिंग. काय? अ क्वार्टर द किलिंग. हे क्वार्टरला इन आहे का ते? हा, इन क्वार्टर द किलिंग. एन्काउंटर द किलिंग असं आहे ते. एक क्वार्टर द किलिंग काय? काही शैक्षणिक चित्रपट पण त्यांनी केलेले आहे. पहिल्या वर्गातल्या मुलावर आधारित त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे पहिली असा हिंदी सिनेमा आहे तो. पहिली आहे का? म्हटलं पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांवर आधारित आहे का? सरांच्या पुस्तकावर आधारित कुमुदिनी आधारित ते गंगाधर टिपरे सर. तुमची मालिका होती सर अनुदिनी. सॉरी सर नीट लिहून आणत जा. म्हणजे पोरं सर वेगळं चुकी झाली तर अनुदिनीवर आधारित. पण सर मला हे फार वाईट वाटलं सर तेव्हा. काय? फार मला वाईट वाटलं. तुम्हाला घ्यायला पाहिजे होतं त्या मालिकेमध्ये ते केदार शिंदेनी. तुम्हाला घेतलंच नाही त्याच्यात. तुमचं गंगाधर टिपरे मध्ये होते की सर? नाही काही सांगता काय. अहो ते महत्वाचं कॅरेक्टर त्यांनीच केलं ते. कुठलं? आजोबांचं. अरे ते कुठं म्हातारा माणूस हे जवान माणूस आहे. काही सांगतो आम्हाला. खेड्यापाड्यातल्या माणसाला उल्लू बनवते सर. हा किती ते वाजता ते नवदीला असतील काहीतरी. अजून हे तरुण माणूस आहे ते आहेत का गेले सर ते? अरे हेच ते मेकअप वगैरे करून ते वेगळे दिसतात. आबा टिपरे ते वेगळे दिसतात. सेम टू सेम सर. तुम्हीच? अरे बापरे काय यार. म्हणजे अलगच वाटतं ना एकदम वेगळंच झालं. पण सर मला ना त्या म्हणजे तुम्ही करत होता म्हणता आता माझा विश्वास नाही अजूनही. पण त्या म्हाताऱ्याचं मला जरा वाईट वाटलं सर. म्हणजे संस्कार नव्हते त्या सुनीवर. म्हणजे ते हा एवढाच चांगला म्हातारा. त्याला शिरा मागायचा कधीच शिरा दिला नाही. प्रत्येक वेळेस म्हातारा शिरा करत होता. एकदा पण शिरा नाही दिला. अहो शिरा हे नातवाचं नाव होतं. ते त्यांना हाक मारायचे तिकडे बसले. ते आहेत ते शिरा. अच्छा हे शिरा आहे काय? अच्छा पण मला काय वाटलं काय शिराच मागते का बा म्हातारा बाय वाटते ना असं माणसाला. तर असू द्या. पण सर एक खतरनाक चित्रपट तुमचा पाहिला आम्ही झपाटलेला. अरे बाप रे क्या बात आहे. पण ते झपाटलेला 2 पण तुम्ही काढला सर. ते का काढला सर? म्हणजे पहिला हरवला होता का चित्रपट? अहो झपाटलेला 2 हा त्याचा नेक्स्ट पार्ट असतो दुसरा. म्हणजे 2 वेगवेगळे आहे वेगळे नावाचे. झपाटलेला 2 सर. म्हणजे आमच्या गावाकडे असतात शिरसगाव बुद्रुक आणि शिरसगाव खुर्द सारखं. असं आहे का ते? अच्छा तुम्ही चित्रपट नाव तसंच ठेवायला पाहिजे सर. झपाटलेला बुद्रुक झपाटलेला खुर्द. पण असू द्या सर. तुम्ही कशी काय घुसले असेल त्या बावल्यात? असं अंदर बावलत नाही घुसलो मी. ते रामदास पाद्यांचा बावला होता. त्याला फक्त मी आवाज दिला. अच्छा म्हणजे ते रामदास पाद्य बनवतात का ते बावल्या? रामदास पाद्य होते. त्यांनी बावला तयार केला होता. त्यांनी तो बावला हलवला. त्यांनी त्याच्या हालचाली फक्त आवाज दिला मी. त्याच्यात बसत नाही. अच्छा बसून नव्हतं. रामदास पाद्य म्हणजे जबरदस्त माणूस आहे. म्हणजे ते असं बनवतात ते बावल्या वगैरे सगळं. त्याचा नंबर असेल द्या ना सर मला. नक्की देतो. हा द्या ना नंबर असेल द्या मला. कशाला पाहिजे तुम्हाला? मला गाद्या आणि उशा बनवायच्या आहेत. तात्या विंचूची भूमिका करणारे प्रभावळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय तुझ्या पेरतीचा हा तात्या विंचू मला चावला संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. सर आज म्हणजे तर आज आपल्याकडे ज्येष्ठ संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या आई वंदना गुप्ते साक्षात या ठिकाणी आलेले आहेत. ते वेगळे ते. अरे नाही सेम आहे आम्हाला माहिती ना. एकदम शांत स्वभावाच्या वंदना ताई. कधीही तोंडातून कधीही कोणाला मोठ्यानं बोलणाऱ्या आणि कोमल आवाजाच्या अशा वंदना गुप्ते मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅडमला खेळाची पण अतिशय आवड असल्यामुळे त्यांनी आंधळी कोशिंबीर लपंडाव आणि मीराबाई नॉट आउट असे चित्रपट पण केलेले आहेत. मीराबाई अजून नॉट आउट आहेत का? अजून काय हरकत नाही. तुमची ते
ते काय म्हणते क्रीमची ऍड पण ते मस्त आहे ते पायाला लावायच्या ते भेगा अशा ते आहे ना त्या ते काय क्रॅकजॅक ते भेगा नाही काय क्रॅकजॅक ते क्रॅकजॅक नाही हो क्रॅक क्रीम क्रॅक क्रीम राहते का ते का मॅडम मला असं विचारतो तुम्हाला पर्सनल आल्या म्हणून तुम्ही विचारतो ते म्हणजे दाताला लावलं तर दाताच्या फटी जातात का असं कसं जाईल नाही म्हटलं पायाचे दात असतील दाताचे पण जात असतील ना कुठल्याही गोष्टी कुठेही लावत जाऊ नका नंतर लफडी होतात नाही मी म्हटलं असेल तर मग बायकोला लावले असते 1.5 किलोमीटरवर एक दात आहे तिचा काय हरकत आहे आणि एक नाटकात मॅडमनी पण कामं केलेलं आहेत मॅडमचं 4 चौघी अत्यंत गाजलेलं नाटक तिचं ना तुम्ही इंग्लिश नाटक करा मॅडम माझ्याकडे टायटल पण रेडी आहे 4 स्क्वेअर चांगलं आहे सर तर आशाबंधन गुप्ते मॅडम या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो कधी हसते कधी रुसते कधी फुकते संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश परे यांना या मॅडम तुम्हाला पण आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का बरेच दिवस गायब असलेल्या मानसी नाईक स्वतःच्या पिक्चरच्या प्रमोशनच्या निमित्तानं का होईना या ठिकाणी आलेल्या आहेत वा चला हवा उद्यामध्ये आलेल्या मानसी नाईक आणि दिगंबर नाईक यांच्या भगिनी मानसी नाईक या ठिकाणी आलेल्या आहेत शांत स्वभावाच्या सौंदर्यवती नृत्य भिजली आणि कालच पावसात भिजली हे काय आहे असले काहीतरी राईम्स कालच पावसात भिजली इन्स्टंट होत आहे करिअरमध्ये एवढं यश मिळूनही स्वतःची गाडी न घेणाऱ्या आणि रिक्षानं फिरणाऱ्या माणसे नाही या ठिकाणी आज आलेल्या आहेत वा वा रिक्षानं फिरते बाई अजूनही स्वतः सांगते असं नाही लपवत नाही सांगतस ना वाट बघतोय रिक्षावाला ग बाई माझी वाट बघतो रिक्षावाला ते गाणं मॅडम तुम्ही इतक्या वेळा केलं तुम्हाला सांगतो मी जेवढे महाराष्ट्रात रिक्षा नसतील ना तेवढ्या वेळेस तुम्ही त्या गाण्यावर डान्स केलेला आहे वा 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 म्हणजे नुसतं रिक्षामध्ये फिरून स्वतःचं मीटर वाढवणाऱ्या माणसी नाही आपल्या प्रमोशनच्या निमित्तानं रिक्षावाल्या माणसी नाही या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करू नका रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना आपण सगळ्या आलात आमच्या या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट तर मंडळी अशीच मजा करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात बघायला विसरू नका चला हवा येऊ द्या